सुप्रभात. स्वागत आहे तुमचं आजच्या राशी भविष्यामध्ये. तर मग चला सुरुवात करूयात आजच्या या राशी भविष्याला आणि जाणून घेऊयात की आज कोणाच्या आयुष्यामध्ये काय घडणार आहे ते. सर्वात पहिली रास मेष रास. श्री गणेशजी सांगतात की तुम्हाला आज खूप काम करावं लागेल. तुम्ही आज इतरांना मदतही कराल, परंतु काही लोक यामध्ये तुमचा स्वार्थ आहे असं समजू शकतात. तुम्ही स्वतःच्या कामावरती आज लक्ष ठेवा, नाही तर तुमची स्वतःची काही कामं ही अपूर्ण राहू शकतात. तुमच्या आजूबाजूला काही वाद झाल्यास त्यामध्ये तुम्ही बिलकुल पडू नका. यामुळे तुम्हाला त्रास होऊ शकतो. कोर्ट कचेरीचं काम असल्यास त्यामध्ये तुम्हाला काही प्रमाणात दिलासा मिळेल. आज नशीब 89% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज गणपतीला लाडवांचा नैवेद्य अर्पण करा. आता पुढची रास वृषभ रास. श्री गणेशजी सांगतात की आज तुमचा दिवस हा ठीकठाक जाईल. कुटुंबातील वाद तुम्हाला शांतपणे मिटवावे लागतील. कामाच्या ठिकाणी जास्त जबाबदाऱ्या आल्यानं तुम्हाला काही प्रमाणात ताण येऊ शकतो. तरीही तुम्ही तुमची कामं अगदी वेळेवरती पूर्ण कराल. कुणी सल्ला दिल्यास तो विचारपूर्वक ऐका. तुमच्या कुटुंबातील संबंध चांगले राहतील. तुम्ही सगळ्यांसोबत आणि सगळ्यांना सोबत घेऊन जाण्याचा आज प्रयत्न कराल. आज नशीब 81% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज शिवलिंगावरती दूध अर्पण करा. आता पुढची रास मिथुन रास. श्री गणेशजी सांगतात की आज तुम्ही तुमच्या जबाबदाऱ्या पूर्ण कराल. अडचणी असूनही तुम्ही घेतलेल्या निर्णयानं तुम्ही खुश राहाल. कुटुंबातील सदस्याला आज मदतीची गरज असल्यास नक्की मदत करा. तुमचे अडकलेले पैसे पुन्हा परत मिळाल्यानं तुम्हाला आनंद होईल. तुम्ही आज नवीन गाडी घेऊ शकता. अचानक तुम्हाला कुठल्या तरी प्रकारचा आर्थिक लाभ होऊ शकतो. तुमच्यावरती कर्ज असल्यास तो लाभ झाल्यानं ते फेडण्याचा तुम्ही आज प्रयत्न कराल. आज नशीब 93% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज गणपतीला लाडवांचा नैवेद्य अर्पण करा. आता पुढची रास कर्क रास. श्री गणेशजी सांगतात की तुम्हाला आज अडचणी येऊ शकतात. तुम्हाला एकापेक्षा जास्त मार्गानं आज पैसे मिळतील. रागाच्या भरामध्ये निर्णय घेतल्यास मात्र मोठी चूक तुमच्या हातून होऊ शकते. त्यामुळे अधिकारी तुम्हाला ओरडू शकतील. तुम्ही स्वतःपेक्षा इतरांचाच आज जास्त विचार कराल. एकाच वेळी अनेक कामं केल्यानं तुम्हाला आज काळजी वाटेल, परंतु महत्त्वाची कामं तुम्ही वेळेवरती पूर्ण करा. ती उद्यावरती टाकू नका. आज नशीब 77% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज गायत्री चालीसाचं पठण करा. आता पुढची रास सिंह रास. श्री गणेशजी सांगतात की आज तुमचा दिवस हा आनंदामध्ये जाईल. जो काही व्यवसाय तुम्ही करत असाल त्याची मोठी डील फायनल झाल्यानं तुम्ही अगदी खुश व्हाल. तुम्हाला आज एक चांगली बातमी मिळू शकते. नोकरी शोधणाऱ्यांना आज चांगली संधी मिळू शकते. काही लोक तुमच्यावरती दबाव टाकण्याचा प्रयत्न करतील, परंतु तुमच्या टॅलेंटमुळे ते स्वतःच हरतील. आई वडिलांच्या मदतीनं तुम्ही एखादं छोटंसं काम सुरू करू शकता. आज नशीब 71% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज माता लक्ष्मीची पूजा करा. आता पुढची रास कन्या रास. श्री गणेशजी सांगतात की आज तुम्हाला चांगले आणि वाईट दोन्हीही अनुभव येतील. तुमच्या रोजच्या दिनचर्येमध्ये बदल केल्यास तुम्हाला त्रास होऊ शकतो. आज विद्यार्थ्यांनी अभ्यासातील अडचणींकडे बिलकुल दुर्लक्ष करू नये. मित्रांकडनं तुमचा आज गैरफायदा घेतला जाऊ शकतो, त्यामुळे तुम्ही थोडे सावध राहा. कुणाच्याही बोलण्यावरती आज तुम्ही सहज विश्वास ठेवू नका, नाहीतर नंतर तुम्हाला पश्चाताप होईल. तुम्ही तुमच्या मुलांना जबाबदारी दिल्यास ते आज ती जबाबदारी पूर्ण करतील. आज नशीब 72% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज विष्णू सहस्त्रनामाचं पठण करा. आता पुढची रास तुळ रास. श्री गणेशजी सांगतात की आज तुम्हाला काही गोष्टींमध्ये गोंधळ वाटू शकतो. जे लोक तुमच्यावरती प्रेम करतात त्यांना त्यांच्या पार्टनरच्या वागण्यानं काही त्रास देखील होऊ शकतो. त्यांचं कधी गोड तर कधी कडू बोलणं तुम्हाला समजणार नाही. त्यामुळे तुमच्या दोघांमध्ये वाद होऊ शकतो आणि तुमचं नातं हे बिघडू शकतं. कोणतंही काम करताना फार विचारपूर्वक तुम्हाला तयारी करावी लागेल. फार मेहनत आणि प्रामाणिकपणे तुम्ही काम करा,
तरच तुम्हाला आज यश मिळेल. कामाच्या ठिकाणी तुम्हाला काही गुपितं ही लपवून ठेवावी लागतील, तरच तुम्हाला भविष्यामध्ये त्याचा लाभ घेता येईल. आज नशीब 90% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही तुळशीला नियमितपणे जल अर्पण करा आणि दिवा लावा. आता पुढची रास वृश्चिक रास. श्री गणेशजी सांगतात की नोकरी करणाऱ्यांसाठी आजचा दिवस हा चांगला जाणार आहे. तुमच्या बॉसचं ऐकल्यानं तुम्हाला प्रमोशन मिळू शकतं. तुम्हाला आज इतरांना मदत करण्याची संधी मिळेल, तिथे तुम्ही मागे हटता कामा नये. तुम्ही स्वतःबरोबरच इतरांच्या कामावर देखील आज लक्ष द्याल, त्यामुळे तुमच्याकडनं चूक होऊ शकते. कुटुंबातील सदस्याच्या लग्नाचा प्रस्ताव मंजूर झाल्यास घरामध्ये आनंदी वातावरण राहील. तुम्ही कमी अंतराच्या प्रवासाला आज जाऊ शकता, जो तुमच्यासाठी अत्यंत फायदेशीर ठरेल. आज नशीब 68% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज गरजूंना तांदूळ दान करा. आता पुढची रास धनुरास. श्री गणेशजी सांगतात की आज तुम्हाला कुठलाही निर्णय घाईघाईमध्ये घेता कामा नये आणि दिखाव्यासाठी तर तुम्ही कुठलंच काम करू नका, नाहीतर तुमच्या हातून मोठी चूक होऊ शकते. महत्त्वाच्या कामामध्ये निष्काळजीपणा केल्यास तुम्हाला नंतर त्याचा पश्चाताप करावा लागू शकतो. जर तुम्ही प्रॉपर्टी खरेदी करताना व्यवस्थित कागदपत्र तपासली नाहीत तर तुमची फसवणूक होऊ शकते. कुटुंबातील सदस्यांकडनं तुम्हाला एक भेटवस्तू मिळू शकते. आज नशीब 87% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज पहिली चपाती गाईला खाऊ घाला. आता पुढची रास मकर रास. श्री गणेशजी सांगतात की तुम्हाला आज चांगले आणि वाईट दोन्ही अनुभव येतील. आज तुमची एखादी इच्छा पूर्ण होऊ शकते, त्यामुळे तुमच्या घरी सेलिब्रेशन होईल आणि पार्टीच्या कार्यक्रमांचं आयोजन देखील होऊ शकतं. तुम्ही कोणावरही आंधळेपणाने विश्वास ठेवू नका, नाहीतर तुमचा विश्वासघात होऊ शकतो. तुमच्या मुलांना एक चांगली बातमी मिळू शकते. तुम्ही कोणाकडनंही कर्ज घेतलं असल्यास ते आज तुम्ही परत मागू शकता. ते पैसे तुम्हाला पुन्हा परत मिळतील. आज नशीब 78% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज भगवान श्रीकृष्णांना लोणी मिश्रित नैवेद्य अर्पण करा. आता पुढची रास कुंभ रास. श्री गणेशजी सांगतात की आजचा दिवस हा तुमच्यासाठी खूप चांगला असणार आहे. नोकरी करणाऱ्या लोकांना प्रमोशन मिळाल्यानं फार आनंद होईल. त्यांची एका ठिकाणाहून दुसरीकडे बदली होऊ शकते. तुमच्या आईला काही आरोग्यविषयक समस्या असल्यास त्या आज दूर होतील, त्यामुळे तुम्ही त्यांची जी काळजी घेत असाल ती काळजी कमी होईल. विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली असल्यास त्यांचा निकाल येऊ शकतो. नवीन गाडी घेण्याची तुमची इच्छा असेल तर ती आज पूर्ण होऊ शकते. आज नशीब 63% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज योग आणि प्राणायामाचा अभ्यास करा. आता पुढची रास मीन रास. श्री गणेशजी सांगतात की आज तुमचा दिवस हा सामान्य राहील. तुम्हाला अनावश्यक खर्च टाळावा लागेल. फक्त लोकांना दाखवण्यासाठीच महागड्या वस्तू जर तुम्ही खरेदी करत असाल तर तुमची बचत हळूहळू कमी होत जाईल. तुमच्या कुटुंबातील सदस्याला सरकारी नोकरी मिळाल्याने तुमच्या घरामध्ये आनंदाचं वातावरण निर्माण होईल. तुमचा एखादा जुना मित्र तुम्हाला आज अचानकपणे भेटायला येऊ शकतो. बिझनेस करणाऱ्यांनी आपल्या योजनांवरती लक्ष केंद्रित करावं. आज नशीब 65% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज तुळशीला नियमितपणे जल अर्पण करा आणि दिवा लावा. तर मग मित्रांनो, अशा पद्धतीने राहणार आहे आजचं राशी भविष्य. तर मग हा व्हिडिओ, ही माहिती तुम्हाला कशी वाटली हे तुम्ही आम्हाला कमेंट करून नक्कीच सांगा. आणि जर आवडली असेल तर आपल्या जवळच्या मित्रमंडळींसोबत देखील हा व्हिडिओ तुम्ही शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.